अखेर कावेरीच्या कुशीमध्ये चिकू येणारच. कोण होतीस तू, काय झालीस तू, या मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण इथे पाहत आहोत. आता इथे वकील आलेले असतात, म्हणजे अमृता आणि उदयला कागदोपत्री चिकूला द्यायचं असतं. आता मा म्हणतात, उदय आणि अमृता तुम्ही दोघे पुढे या आणि या कागदावर सही करा, म्हणजे तुम्ही चिकूला सांभाळायला मोकळे झालात. आता हे दोघे पुढे येतच असतात. तेवढ्यातच कावेरी म्हणते, मा सही करण्या अगोदर तुमच्यासाठी एक सरप्राईज आहे, ते तुम्ही पाहून घ्या. आता लगेच यमुना म्हणते, सरप्राईज आहे? तेवढ्यातच मा म्हणतात, आता काय नवीन? आता यश म्हणतो, मा चिकूच्या बर्थडेचं गिफ्ट आहे असं समजा आणि फक्त एकदा पाहून घ्या. आता कावेरीने आणि यशने उगीच हे सगळं नाटक केलेलं असतं अमृताला बोलतं करण्यासाठी. आता यशच्या हातामध्ये लॅपटॉप असतो आणि कावेरीच्या हातामध्ये पेनड्रॉय असतो. आता त्या अमृतानं पाहण्यासाठीच कावेरी तो पेनड्रॉय तिच्या समोरच यशकडे देते. आता पेनड्रॉय देत असतानाच कावेरी स्वतःच्या मनात बोलत असते, या पेनड्रॉय मध्ये तर काहीच नाही, आता कसं होणार? आता यश सुद्धा त्याच्या मनातच बोलत असतो, अमृताला घाबरवण्यासाठी हे आपल्याला केलंच पाहिजे. आता कावेरी स्वतःच्या मनातच बोलत असते, अमृता या घरातील तुझी काहीच मिनिटं उरली आहेत, मा तुला स्वतःहून घरातून बाहेर काढतील. आता अमृता खूपच घाबरलेली असते, स्वतःच्या मनातच म्हणत असते, अमृता तू तर चिकूच्या बाबतीत माती खाल्लीच आहेस. आता हे दोघे काय दाखवणार आहेत नेमकं? आता अमृता स्वतःच्या मनातच म्हणत असते, हे पाहून मानी मला बाहेर काढलं तर? तेवढ्यातच मा म्हणतात, यश तुला काय दाखवायचं आहे, दाखव पटकन, वकील केव्हाचे थांबले आहेत. त्यावेळेला यश हो असं म्हणतो आणि हळूवार पावलांनी टिपॉय जवळ येतो आणि त्याच्यावर लॅपटॉप ठेवतो. आता यश हळूहळू लॅपटॉप उघडत असतो, कारण त्याला असं वाटत असतं की अमृताने घाबरून पुढे यावं आणि स्वतःहून कावेरीकडे चिकूला द्यावं. आता कावेरी सुद्धा यश जवळच उभारलेली असते. आता अमृता मात्र काही पुढे येतच नसते. यश सुद्धा थोडंसं घाबरलेला असतो. आता लॅपटॉप उघडल्यानंतर मा हा व्हिडिओ बघा असा यश म्हणतो. आता असं म्हणाल्याबरोबर अमृता धावतच येते आणि यशचा लॅपटॉप बंद करते. आता अमृता खूपच घाबरलेली असते. आता ती लगेच सगळ्यांना सांगायला सुरू करते, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. त्यावेळेला मा म्हणतात, काय सांगायचं आहे? त्यावेळेला अमृता म्हणते, घाबरूनच म्हणते, मला चिकूला नाही सांभाळायचं, म्हणजे नाही सांभाळता येणार. आता हे ऐकून यश आणि कावेरी खूपच खुश झालेली असतात. आता हे ऐकून मा उभेच राहतात आणि म्हणतात, अगं अमृता तू काय बोलत आहेस? त्यावेळेला अमृता म्हणते, मा मी चिकूला माझ्याजवळ घेतलं तर खरं, पण त्याला सांभाळताना मला एक गोष्ट लक्षात आली, वाढत्या कामामुळे माझा दमा खूपच बळावला आहे आणि या सगळ्यामुळे चिकूकडे दुर्लक्ष होतं ग, आणि असं सगळं होताना मला नाही पाहणार, म्हणूनच मावशी मी चिकूला नाही सांभाळू शकणार. आता मा म्हणतात, अमृता हे काही कारण आहे का चिकूला न सांभाळण्याचं? अगं अमृता, ज्या बायकांना दमा आहे त्या आपलं लेकरू दुसऱ्याला देऊन टाकतात का असं? त्यावेळेला अमृता म्हणते, मा मला एक चांगली आई व्हायचं आहे आणि त्यासाठी मला थोडा वेळ हवा आहे आणि मला होणाऱ्या त्रासामुळे चिकूचे हाल झाले तर ते मला चालणार नाही. आता कावेरी बोलते. कावेरी म्हणते, मा जाऊबाई काही चुकीचं बोलत नाहीत. ज्या बाळाला आपण जन्म देत नाही त्याच्याबद्दल आपल्याला फारसं काही वाटत नाही. आता कावेरी म्हणते, मा तुम्ही सुद्धा उदय भाऊजीं इतकं यशवर कुठे प्रेम करता? आता हे ऐकून मा खूपच चिडतात. आता मा खूपच चिडलेले असतात. म्हणतात, कावेरी तोंड सांभाळून बोल. आता तरी सुद्धा कावेरी शांत बसत नाही. ती म्हणते, मा मी काय खोटं बोलले? तुम्ही यशला कुठे चांगला मुलगा मानता? आता कावेरीचं असलं बोलणं ऐकून मांना तर खूपच राग येतो. पटकन पुढे येतात आणि कावेरीवर हात उचलतात. आता तिला मारत तर नाहीत, पण हात उचलतात. आता मा हात खाली करतात. आता मा यशकडे पाहतच हात खाली करतात आणि म्हणतात, नाती फक्त रक्तानेच बनत नाहीत. त्यावेळेला कावेरी म्हणते, मला सुद्धा तुम्हाला हेच सांगायचं आहे. अनेकदा रक्ताच्या नात्यापेक्षा मनाने जोडलेली नाती खूप मोठी असतात. जसं माझं आणि चिकूचं नातं आहे, मनाने जोडलेलं. जरी मी चिकूला जन्म दिला नसला ना तरी सुद्धा मी चिकूची खरी आई आहे. आता कावेरी म्हणते, अमृता चिकूला सांभाळणार नसेल तरी चालेल, कारण चिकूची आई मीच राहणार आहे आयुष्यभर आणि
आणि हे तुम्ही मान्य करा, यातच आपल्या सगळ्यांचं आणि चिकूचं हित आहे. आता कावेरी म्हणते, मला असं वाटतंय की आपण विनाकारण वकिलांना थांबवून घेतलंय. आता ते वकील म्हणतात, मॅडम आता काही प्रॉब्लेम नाही ना. आता वकिलांना म्हणतात, काय करणार ना आता, अमृता तब्येतीमुळे चिकूला नाही सांभाळू शकत, तुमचा वेळ मी वाया घालवला त्याबद्दल माफी असावी. आता हे ऐकून वकील म्हणतात, काही हरकत नाही मॅडम, असं म्हणून ते वकील तेथून निघून जातात. आता कावेरी अमृताकडून चिकूला स्वतःकडे घेतच म्हणते, मी काऊला वचन दिलं होतं की मी शेवटच्या श्वासापर्यंत चिकूला चांगलं सांभाळीन. चिकू माझा आहे आणि मी चिकूची आहे. आता असं म्हटल्यानंतर पटकन विषय बदलतात आणि म्हणतात, चला आपण चिकूच्या बर्थडेची तयारी करूया. आता यश सुद्धा म्हणतो, चला आपण छान सेलिब्रेट करूया चिकूचा बर्थडे. आता सगळेच चिकूचा बर्थडे सेलिब्रेट करण्यासाठी जमा झालेले असतात. चिकूला छान तयार केलेलं असतं. कावेरी सुद्धा छान तयार झालेली असते. आता यश तिथे केक हातामध्ये घेऊन आला, केक आला असं म्हणतच येतो. आता कावेरी म्हणते, यश इतक्या कमी वेळेत तुम्ही इतकी सारी तयारी केली. आता यश म्हणतो, अजून वेळ असताना अजून खूप सारी तयारी केली असती. चला आता आपण सगळ्यांनी मिळून केक कापूया. आता यश चाकू घेऊन केक कापणार, एवढ्यातच कावेरी म्हणते, एक मिनिट यश. आता ती कावेरी उदयला हाक मारते, म्हणजे उदय भाऊजी तुम्ही तिथे काय करत आहात, या ना पुढे, तुमच्या मुलाचा वाढदिवस आहे. आता उदय पुढे येऊन चिकूला काकेवर घेतो आणि चिकूच्या हातामध्ये चाकू धरून उदय केक कापतो. आता त्या केक पैकी चिकूला थोडासा केक चारतो. आता हे सगळं सेलिब्रेशन चाललेलं असतं. कावेरी अमृताकडे थोडी रागानेच पाहत असते. आता इथे चिकूचा बर्थडे सेलिब्रेट झालेला असतो. आता दुसऱ्या दिवशी सकाळी विद्या घरामध्ये आलेली असते. आता कावेरी वहिनी अशी ती हाक मारते. आता इथे कावेरी विद्याला म्हणत असते, बाबांची तब्येत कशी आहे. त्यावेळेला विद्या म्हणते, बरी आहे. आता कावेरी विद्याला म्हणते, विद्या काय झालं, काय प्रॉब्लेम आहे का. त्यावेळेला विद्या म्हणते, कावेरी वहिनी नाही, काही प्रॉब्लेम नाही, मला तिकडे वेळ मिळाला आणि मी साड्यांच्या डिझाईन सिलेक्ट केल्या आहेत, पण मला एक प्रश्न पडला आहे, आपण त्या विकणार कशा. आता कावेरी म्हणते, विद्याताई तुम्ही तुमच्या साड्यांचं अजिबात टेन्शन घेऊ नका, आपण तुमच्या साड्यांचं एक्झिबिशन मांडूया आणि त्यामध्ये तुमच्या साड्या मांडूया. त्यावेळेला विद्या म्हणते, हो का, खरंच एक्झिबिशन. आता कावेरी विद्याला म्हणत असते, त्या एक्झिबिशनसाठी फक्त जागा शोधायला हवी. आता हे ऐकतो यश आणि म्हणतो, कसलं एक्झिबिशन. आता या दोघीही काहीच बोलत नाहीत. त्यानंतर यश म्हणतो, तुम्हा दोघींना कोणत्या एक्झिबिशनला जायचं आहे का. त्यावेळेला विद्या पटकन विषय बदलते आणि म्हणते, हो ना, आम्हाला एका ठिकाणी एक्झिबिशनला जायचं होतं. आता यश देखील विषय बदलतो, ठीक आहे, आणि म्हणतो, वहिनी बाबा कसे आहेत. त्यावेळेला विद्या म्हणते, हो बाबा आता ठीक आहेत. आता कावेरी यशशी खोटं बोलली विद्या म्हणून थोडीशी नाराज झालेली असते आणि कावेरीचा चेहरा पाहून यश म्हणतो, तुम्ही दोघी माझ्यापासून काही लपवत आहात का. आता यश म्हणतो, तुम्हा दोघींना काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगू शकता, मी सोल्युशन सांगेन. त्यावेळेला विद्या म्हणते, नाही हो, कसला प्रॉब्लेम, काहीच प्रॉब्लेम नाही, एवढ्या लांबून प्रवास करून आले ना, त्याच्यामुळे थोडं दमलो आहे, त्याच्यामुळेच. आता विद्या असं म्हटल्यानंतर यश तेथून निघून जातो. आता कावेरी म्हणते, विद्याताई आपल्या बिझनेस बद्दल यशला सांगितलं असतं तर बरं झालं असतं, यशकडे भरपूर आयडिया आहेत बिझनेस. आता कावेरीला विद्या म्हणत असते, प्लीज कावेरी वहिनी यशला सांगू नका ना, नाहीतर यशच्या चुकून तोंडातून गेलं आणि मांना कळलं तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. आता कावेरी म्हणते, अहो उलट यशना आनंदच होईल, तुम्ही स्वतःच्या बळावर काहीतरी करताय म्हटल्यावर ते मानणार नाही. आता विद्या कावेरीला म्हणते, कावेरी वहिनी यशने स्वतःचं करिअर मासाठी सॅक्रिफाईस केलं आहे, प्लीज त्यांना सांगू नका, त्यांना हे पटणार नाही. असं म्हणून तेथून विद्या निघून जाते. आता इकडे यश कोणाशी तरी फोनवर बोलत असतो. तेवढ्यातच कावेरी तेथे चहा घेऊन येते. आता यश कावेरीला चहा घेऊन आलेलं पाहतो आणि म्हणतो, अरे वा किती छान, मला चहाची नुसती कल्पना मी केली आणि माझ्या पुढे चहा तुम्ही आणला. आता हातामध्ये चहा घेतच यश थँक्यू सो मच असं म्हणतो. आता कावेरी म्हणते, मला बरोबर कळतं की तुम्हाला कधी चहा हवा असतो. आता कावेरी म्हणत असते, नवऱ्याच्या मनातील एवढं तर ओळखलंच पाहिजे ना. त्यावेळेला यश म्हणतो, मला तुमच्या मनातील ओळखायला 1 to 10 पैकी किती मार्क्स द्याल तुम्ही. आता कावेरी म्हणते, 10 पैकी 10 मार्क्स द्यायला हवेत. त्यावेळेला यश म्हणतो, नाही, आता त्यापैकी 1 मार्क्स कमी करा, कारण आज तुमच्या मनामध्ये काय चाललं आहे मी अजिबात ओळखलेलं नाही. आता यश कावेरीला म्हणतो, काय चाललं आहे तुमच्या मनात, सांगा पटकन. आता कावेरी थोडीशी विचार करायला लागते. आता कावेरी म्हणते, खरं तर विद्याताईंनी सांगितलं होतं तुम्हाला काही सांगायचं नाही. त्यावेळेला
यश म्हणतो विद्याताईने असं सांगितलंय. आता कावेरी म्हणते विद्याताईंनी एक बिझनेस सुरू केला आहे, साड्यांचा बिझनेस, आणि त्या बिझनेसमध्ये मी त्यांना मदत करत आहे. आता हे ऐकून यशच्या हातातील चहाचा कप पटकन खाली पडतो आणि त्या कपाचे तुकडे तुकडे होतात. आता पडलेला कप पाहून कावेरी म्हणते इतका धक्का बसायला काय झालं तुम्हाला. आता यश खूपच चिडलेला असतो आणि तो म्हणतो कावेरी हे सगळं करण्याची काय गरज आहे तुम्हाला. आता यश खूपच चिडून म्हणतो इतके दिवस झालं घरामध्ये खूप प्रॉब्लेम सुरू आहेत, आता कुठे सगळं चांगलं चालू आहे, चिकू सुद्धा तुम्हाला परत मिळाला आहे, मग हे सगळं करण्याची काय गरज आहे. आता कावेरी म्हणते अहो यश विद्याताईंना पैशाची खूप गरज आहे. त्यावेळेला यश म्हणतो मग घरात आहेत ना पैसे, ते सगळं तर आपलं सगळ्यांचंच आहे, मग त्यातले घ्यायचे. आता यश म्हणतो विद्याबाईंनी या घराला स्वतःचं घर मानत नाहीत का, मग या घरामध्ये काय घडलं आहे कावेरी तुम्हाला माहित नाही. मला सगळ्या या गोष्टी कळल्या तर मा काय म्हणेल याचा अंदाज सुद्धा नाही. मा या गोष्टींना कधीही सहमती देणार नाही. आता यश खूप चिडलेला असतो. आता कावेरी शांतच राहते, काहीच बोलत नाही आणि फुटलेल्या कपाचे तुकडे गोळा करायला लागते. आता यशला देखील खूप त्रास होत असतो, तो देखील त्या कपाचे तुकडे गोळा करायला मदत करतो. आता कावेरी म्हणते विद्याताईंना काही कमी पडते किंवा पैसे हवे आहेत म्हणून या गोष्टी करत नाहीत, तर काही गोष्टी स्वाभिमानासाठी कराव्या लागतात. आता हे ऐकून यश म्हणतो आपल्याच घरात आपल्या माणसांच्या सोबत कसला आलाय स्वाभिमान. आता यश म्हणतो त्यांना पैशाची गरज आहे, त्यांनी मला सांगायला हवं होतं. आपल्या घरातील स्त्रियांनी पैशासाठी साड्या विकण्याची काहीच गरज नाही. आपल्या घरातील स्त्रिया बिझनेस करिअर किंवा स्वतःचं असं काही करत नाही. आता यश म्हणतो मला हर्ट करून मी तुम्हाला कधीच मदत करणार नाही. आता कावेरीला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. आता कावेरी देखील यशशी बोलायला लागते. ती म्हणते त्यांच्या विरोधात जाऊन असं काही करा असं मी म्हणतच नाही, पण त्यांची सहमती घेऊन आपण हे सगळं करू शकतो ना. आता कावेरी म्हणते मागच्या पिढीतील एका स्त्रीच्या हातून काम करताना खूप मोठी चूक झाली, पण त्याची शिक्षा पुढच्या पिढीने का बरं भोगायची. अशा कितीतरी बायका आहेत यश ज्या बिझनेस बघून खूप छान घर सांभाळतात, आपण बघतोय ना. मग एक वाईट अनुभव आला म्हणून इतका मोठा नियम बनवला, मग हाच वाईट अनुभव मला चांगल्या अनुभवामध्ये बदलायचा. आता यश म्हणतो कावेरी तो एक वाईट अनुभव नव्हता, तर ती एक वाईट घटना होती जी की मी कधीच विसरू शकत नाही. कावेरी त्या एका गोष्टीमुळे माझं अख्खं आयुष्य बदलून गेले. आता यश तिथेच एका खुर्चीवर बसतो आणि खूपच उदास होऊन म्हणतो या बिझनेसमुळे मी माझ्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्या आहेत, माझी सख्खी बहीण, मी सख्खी बहीण गमावली आहे असं म्हणून यश रडायला सुरू करतो. आता कावेरी यश जवळ जाऊन बसते आणि म्हणते सावरा स्वतःला, आणि स्वतःच्या मनातच म्हणते मी या सगळ्या गोष्टी यशला सांगायला नको हव्या होत्या, कारण माझ्यामुळे त्यांच्या सगळ्या वाईट आठवणी जाग्या झाल्या आहेत. आता कावेरी स्वतःच्या मनालाच म्हणते संदीप भाऊजींच्या नोकरीबद्दल यशला सांगितलं पाहिजे, आणि ती म्हणते यश मी हे सगळं स्वतःबद्दल नाही बोलले, तर संदीप भाऊजींची नोकरी गेली आहे, त्या दोघांना खूपच पैशाची गरज आहे. त्यानंतर यश कावेरीचा हात हातामध्ये घेऊन म्हणतो मी त्या दोघांना कशाचीही कमी पडू देणार नाही, त्या दोघांची जबाबदारी आता माझी. मी बोलतो दादाशी, उद्याच त्याला सांगतो आपलं ऑफिस आपला बिझनेस तू सांभाळ म्हणून. आता यश कावेरीला म्हणतो पण कावेरी तुम्ही विद्यावहिनीला अजिबात मदत करायची नाही, हा बिझनेस अजिबात करायचा नाही. त्यावेळेला कावेरीला धक्का बसतो आणि ती पण असं म्हणतच असते. तेवढ्यातच यश म्हणतो आणि मी एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर माझं ऐकलं नाही तर मी समजेन की तुमच्या नजरेत माझ्या शब्दाला काहीच किंमत नाही. आता असं म्हणून यश तेथून निघून जातो. आता कावेरी चांगलीच गोंधळात पडलेली असते आणि आजचा भाग इथे संपवला आहे. आता पुढील भागामध्ये कावेरी आणि विद्याने साड्यांचं एक्झिबिशन मांडलेलं असतं. तेवढ्यातच मा तेथे येतात आणि म्हणतात, आता मा म्हणतात थोडा वेळ मी बाहेर काय गेले, घरामध्ये साड्यांचं दुकानच मांडलं की तुम्ही. आता ती यमुना म्हणते तुम्हाला जर बिझनेसच करायचा असेल तर या घरातून बाहेर पडायचं आणि मग करायचं. आता मा रागानेच तेथील एक साडी फाडून टाकतात आणि म्हणतात जेव्हा जेव्हा या घरातील स्त्रियांनी स्वतःचा बिझनेस व्यवसाय करण्याचा प्रयत्न केला आहे तेव्हा तेव्हा घराचं वाटोळं झालं आहे. आता पुढील भागामध्ये कावेरी मांना कसं उत्तर देणार आहे तेच आपण पाहणार आहोत.